गणगणगणात बोते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी आज बनवले आहे कुळिथाचे पिठले. भाकरी बरोबर एकदम छान लागते. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. मी इथं कुळिथाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ कसं करायचं ते सांगते. कुळिथ पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. हे 10 मिनिटं मंद आचेवर असे खरपूस भाजायचे आहेत. हे पहा कलर पण बदलला याचा. आणि गिरणीतनं दळून आणायचे. तर मी हे 1 वाटी पीठ घेतलं आहे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, हिंग, सुक्या मिरच्यांचे तुकडे 2 सुक्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 लसण पाकळ्या चिरून घेतल्यात, स्वादानुसार मीठ, 2 आमसुलं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि फोडणीसाठीचं साहित्य. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. मी इथं पहिल्यांदा पीठ खालीच कालवून घेते पाण्यामध्ये. तर पीठ घ्यायचं, त्यात आमसुलं टाकायची, स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पाण्याने सरसरीत भिजवून घ्यायचं आहे. तर पाणी टाकताना एकदम टाकू नका, थोडं थोडं ॲड करून पीठ कालवत जा, नाहीतर मग गाठी होऊन बसतील. हे पहा, चांगलं असं सरसरीत कढीसारखं पातळ मिश्रण आपल्याला करायचं आहे, कारण शिजण्यासाठी तेवढं लागणार आहे. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तेल तापलंय का हे मी चेक करते आहे. हे पहा, आता तापलं आहे. व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं आणि मग जिरे मोहऱ्याची फोडणी करायची. खमंग फोडणी बसली पाहिजे. जेवढी फोडणी खमंग बसेल तेवढा तुमचा पदार्थ छान आणि रुचकर लागतो. लसूण टाकून घेतला आहे, कढीपत्त्याची पानं आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकूया, हिंग टाकून घेऊया. आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा पण छान परतून झाला आहे. आता याच्यामध्ये आपण ते मिश्रण टाकून घेऊया. सरसरीत झालंय, चांगलं कढीसारखं पातळ झालंय, ते टाकून घ्यायचं आहे आणि पटपट हलवून घ्यायचं आहे, नाही तर घट्ट होतंय लगेचच. त्याला लगेच दाटसरपणा यायला लागतो. मला पाणी कमी वाटतंय म्हणून मी अजून हे गरम पाणी करून वरनं टाकून घेत आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि याला वाफ देऊन घ्यायची आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकूया आपण चवीपुरतं. 2 मिरच्या टाकल्या, त्या हिशोबाने आपल्याला हे लाल तिखट टाकायचं आहे. हे 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, झाली आहेत 7 ते 8 मिनिटं. व्यवस्थित छान शिजलेलं आहे. वास पण असा खमंग सुटलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे परत झाकण लावून 1 ते 2 मिनिटं तशीच वाफवायला ठेवते. आणि याच्यावर मस्त मी तांदळाची भाकरी केली, खास पिठल्यासाठी तांदळाची भाकरी केली आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर हे पिठलं अत्यंत रुचकर लागतं, किंवा ज्वारीची भाकरी केली तरी चालेल. तर घ्या आनंद ह्या भाकरीचा आणि कुळिथाच्या पिठल्याचा. त्याबरोबर ही शेंगादाण्याची चटणी, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आणि त्यासोबत बुक्कीने फोडलेला कांदा. चला तर, आवडली ना माझी रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर, अशाच स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.